आता फक्त 5 मिनिटात बनवा ज्वारीची भाकरी. ज्वारीची अशी छान भाकरी बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत. परातीमध्ये एका ज्वारीचं पीठ घ्या. आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायचे तेवढंच आपण पीठ घ्यायचं आहे इथं. आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण पीठ चांगलं मळून घेणार आहोत. ज्वारीची भाकरी पचायला अगदी हलकी आणि ग्लुटेन फ्री असते. त्यामुळे तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होतो. ऑइल फ्री जेवणाचा उत्तम पर्याय म्हणजे ज्वारीची भाकरी. माझ्या लहानपणीची आठवण, माझी आजी चुलीवर भाकऱ्या बनवायची आणि मला ते चुलीजवळ बसून बघायला खूप आवडायचं. अशी अगदी गरमागरम भाकरी तूप आणि मीठ लावून ती मला खायला द्यायची. आता चुली गेल्या, घरोघरी गॅस आलेत, पण गरमागरम भाकरीतून मिळणारं प्रेम अजूनही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मायेने दिलं जात आहे, हो ना? माझी आई आणि आजी यांना भाकरी करताना बघूनच मी भाकरी बनवायला शिकले. आता आपलं पीठ चांगलं मळून झालं की त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा. अगदी सुरुवातीला गोळा खूप मोठा नाही घेतला तरी चालेल. मध्यम आकाराचा पिठाचा गोळा तुम्ही बनवून घ्या. आता परातीमध्ये थोडंसं पीठ टाकून घ्या. या पिठावरती आता आपल्याला भाकरी थापायची आहे. भाकरी थापताना थोडंसं पीठ तळ हाताला लावून घ्यायचं. यामुळे काय होतं, भाकरीचा गोळा आपल्या हाताला चिटकत नाही. भाकरी थापताना हलका दाब देत गोल गोल फिरवा, म्हणजे तुमची भाकरी एकसारखी गोल होते. भाकरीचं पीठ जर नुकतंच दळून आणलेलं असेल तर तुम्हाला भाकरीसाठी गरम पाणी घेण्याची काही गरज नाही आहे. पीठ ताजे असल्यामुळे भाकरी मऊ होते आणि करण्यास सोपी जाते. भाकरी थापताना जर तुम्हाला वाटलं की ती सरकत नाही आहे तर भाकरी उचलायची आणि त्याच्याखाली थोडंसं पीठ लावून घ्यायचं. त्यामुळे ती सरकली जाते आणि चांगली थापली जाते. आता आपली भाकरी थापून होत आली आहे. तर भाकरी भाजण्यासाठी काय करायचं, आपण ज्यावेळी पीठ मळायला घेतो तेव्हाच आपला तवा गॅसवरती ठेवून द्यायचा. भाकरी नेहमी गरम तव्यावरतीच टाकायची. आता हातामध्ये थोडं पाणी घेऊन ते भाकरीवरती शिंपडायचं आणि ते हाताने पसरवायचं. इथे तुम्ही भाकरीला पाणी लावताना काळजी घ्या, इथे तुमचा हात पण भाजू शकतो. त्यामुळे भाकरीला पाणी लावताना थोडी काळजी घेतच पाणी लावायचं. आता ते पाणी सुकेपर्यंत थांबायचं आणि भाकरी पलटायची. भाकरीला लावलेलं पाणी सुकेपर्यंत भाकरी पलटायची गडबड करायची नाही, नाहीतर तुमची भाकरी खराब होऊ शकते. त्यामुळे भाकरी बनवण्यातला सगळ्यात क्रिटिकल भाग हा आहे. इथे तुम्ही जास्त वेळ पण थांबायचं नाही आहे. पाणी सुकलं हे चेक करायचं आणि भाकरी पालती करायची. भाकरीला लावलेलं पाणी इथे सुकलेलं आहे. आता आपण ती पालती करूया. आता भाकरीला दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. आता आपली भाकरी होत आलेली आहे. मला सांगा, तुम्हाला पण अशा साध्या साध्या सोप्या ज्या रेसिपीज असतात त्या करून बघायला आवडतं का? मला तर नक्की आवडतं आणि मी त्या तुमच्यासोबत शेअर पण करणार आहे. तर तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, तुम्हाला समजेल की मी आठवड्यातून केव्हा व्हिडिओ अपलोड केला आहे. भाकरी छान फुगायला लागली की समजायचं की आपली मेहनत फळाला आलेली आहे. दोन्ही बाजूनी छान भाजून घेतल्यावर आता आपली भाकरी तयार झालेली आहे. मला तर गरमागरम भाकरी लोण्यासोबत खायला खूप आवडते. तुम्ही पण मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला भाकरीसोबत कोणती भाजी खायला आवडते. आणि अहो, हे काय, अहो आपली भाकरी करून तयार झाली तरी तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं. करा बरं लवकर. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणीला जिला येत नाही भाकरी बनवायला.